आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्या क्लासचा दुसरा दिवस आहे। माझ्या काही अशा मैत्रिणी असतील की ज्यांना आरी वर्क शिकायचे आहे पण घरकामातून वेळ मिळत नाही किंवा त्यांच्या वेळेनुसार क्लासचे टाइम नाही, तर अशा सर्व मैत्रिणींसाठी मी ऑनलाईन क्लास सुरू केला आहे। तर तुम्ही आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। यामुळे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर आज आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया। तर आज आपल्याला साहित्य लागेल लाकडी रिंग, कॉटनचा कपडा, जरी थ्रेड, सुई, कटर, पेन्सिल, पट्टी, एक क्लचर। आपण आता स्टँड जोडून घेऊ। मी हे स्टँड जोडलेले आहे, ते असे उलटे ठेवून तुम्ही हा स्क्रू असा घालायचा आणि नंतर हे अशा प्रकारे टाईट करून घ्यायचं। तर अशा प्रकारे तुम्ही हे स्टँड जोडून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला रिंगला कपडा लावावा लागेल। तर ही रिंग आपली मधली जी रिंग असते ती मध्ये ठेवायची। त्यानंतर हे आपले कापड त्याच्यावरती असे ठेवायचे। आतली रिंग आपली खाली असते आणि ज्या रिंगला स्क्रू असतो ती रिंग वरती असते। तर अशा प्रकारे तुम्ही हे कापड लावून घ्यायचं आणि कापड सगळ्या बाजूने असं थोडं थोडं ओढून घ्यायचं, म्हणजे हे यामध्ये टाईट बसेल। लूज कपडा पडला तर आपल्याला वर्क करताना ते धागे पण लूज पडतो, धागा पण तो लूज पडतो आणि टाका व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी तुम्ही हे कापड असे टाईट करून घ्या। अशा प्रकारे हे टाईट करून घ्या। तर आता हे आपले वर्क आणि कापड लावून रिंगला तयार आहे। हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्राचं कापड आहे ते तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करू शकता। हे सर्व एकत्र पकडून असं याला तुम्ही हा क्लचर लावायचा, म्हणजे हे आपल्या हाताच्या मध्ये एक्स्ट्राचा कपडा येत नाही। तर आज आपण शिकणार आहोत साखळी टाका म्हणजे चेन स्टिच। तर या धाग्याला अशा प्रकारे गाठ मारून घ्या। आपला साधा धागा असतो त्याला तुम्ही असं करून गाठ मारली तर बसेल, पण याला ती बसत नाही। असं 2-3 वेळा करून अशी थोडीशी मोठी गाठ घ्यायची, म्हणजे आपण जेव्हा सुईतून धागा वरती घेत असतो तेव्हा तो वरती येणार नाही, गाठ खाली अडकेल। मी जर तुम्हाला या कपड्यावरती साखळी टाका ही दाखवला तर माझा हात खाली मी धागा कसा सुईमध्ये अडकवते हे तुमच्या लक्षात येणार नाही। त्यासाठी मी तुम्हाला नेटच्या कपड्यावरती दाखवणार आहे। तर सेम त्याच प्रकारे मी या नेटच्या कपड्याला स्टँडला अडकवून घेते। अशा प्रकारे माझा हात खाली मी धागा कसा पकडते हे तुम्हाला यामध्ये लक्षात येईल। या कपड्यामध्ये तुम्हाला माझा हात व्यवस्थित दिसत असेल तर हा धागा खालच्या साईडला अंगठा आणि मधले बोट याच्यामध्ये हे असं पकडायचं आहे। अशा प्रकारे हे पकडायचं आहे आणि सुईमध्ये आपल्याला हा धागा घ्यायचा आहे। सुईचे टोक आपल्या बाजूला करायचे आणि हा धागा असा ओढून घ्यायचा आहे। तर कपड्याच्या खाली आपण हे असा हात धरायचा आणि एक धागा ओढून घ्यायचा। त्यानंतर लूज सोडायचं, म्हणजे हा धागा वरती येतो आणि ही गाठ अशी बसते। त्यानंतर नेक्स्ट स्टेप, खाली सुई खालच्या 2 बोटांनी हा धागा सुईमध्ये अडकवायचा। त्यानंतर सुईचं टोक आपल्याकडे, मी थोडी मोठी साखळी घालते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। परत सेम सुईमध्ये हा धागा बोटाच्या सहाय्याने खाली तो धागा त्यामध्ये अडकवायचा। त्यानंतर परत सुई वरती घ्यायची। परत सेम तीच प्रोसेस, सुई खाली, खालच्या हाताने तो धागा त्यामध्ये अडकवायचा। त्यानंतर सुईचे टोक आपल्याकडे करायचे। अशा प्रकारे तुम्ही चेन स्टिच प्रॅक्टिस करायची आहे।
यासाठी तुम्ही चांगले प्रॅक्टिस करा, म्हणजे सुई तुमच्या हातामध्ये बसेल आणि तुम्हाला वर्क करायला पटकन शिकता येईल. आता आपण सेम तीच प्रोसेस अजून एकदा करणार आहे, पण यावेळी आपण साखळी थोडीशी जवळ घालायची. तर अशा प्रकारे सुई खाली, त्यानंतर सुईचे टोक आपल्याकडे, त्यानंतर परत सुई खाली, खालच्या 2 बोटाच्या साहाय्याने ही सुई धाग्यामध्ये अडकवून वरती घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही ही चेन स्टिच कंप्लीट करा. ही आरी वर्कचा हा मुख्य पार्ट आहे. हे जर तुम्ही शिकला तर तुम्हाला आरी वर्क काही सुद्धा अवघड नाही. तर अशा प्रकारे हे तुम्ही परत सेम तीच प्रोसेस आणि शेवटचे आपले लॉक, हा धागा वरती ठेवायचा आणि हा जो आपला लास्टचा टाका आहे त्याच्यातला मधला सेंटर, हा बरोबर मधला सेंटर सुईच्या टोकामध्ये घ्यायचा. अशा प्रकारे मधला सेंटर घ्यायचा आणि खालच्या साईडने हा धागा ओढून हे लॉक अशा प्रकारे करायचे. त्यानंतर हा धागा आपण कट करून घेऊ. सेम हीच पद्धत मी तुम्हाला आता कॉटनच्या कपड्यावरती दाखवणार आहे. तर आता कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही कशा प्रकारे करू शकता हे, कॉटनच्या कपड्यावरती चेन स्टिच अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर सुई परत खाली, त्यानंतर वरती, परत चेन स्टिच सेम त्याच पद्धतीने जी आपण नेटवरती घेतली तीच पद्धत आपण यावरती असे तुम्ही अजून छोटा टाका घेऊ शकता. तुम्हाला दाखवण्यासाठी मी यामध्ये थोडासा मोठा साखळी टाका घातला आहे. अशा प्रकारे तुम्ही ही साखळी पूर्ण करा. तुम्ही प्रॅक्टिससाठी कॉटनचा कपडाच घ्या. हातामध्ये धागा खाली कसा पकडायचा यासाठी मी नेटच्या कपड्यावरती तुम्हाला दाखवले आहे, पण तुम्ही हे कॉटनच्या कपड्यावरती सेम हीच प्रोसेस करायची आहे. त्यानंतर आपण याला लॉक करूया. तर बरोबर हा मधला सेंटर घ्यायचा, या धाग्याच्या दोन्ही धाग्याच्या मध्ये सुई घ्यायची आणि खालचा धागा ओढून हे अशा प्रकारे लॉक करायचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा. धन्यवाद.